केली जाईल. त्या कारणामुळे ऐरोली कोलीवाडा आणि देवीशा 11 ऐरोली दोन्ही टीमला विनंती असेल आपण सज्ज राहा. एकत्रित आपण विचार केला तर SMD लाईव्हच्या माध्यमातून अगदी पहिल्या दिवसापासून लाईव्ह थेट प्रक्षेपण जरूर पाहायला मिळतोय. त्यानंतर विचार केला तर गेम ऑन होते. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत असताना आजच्या दिवसातील दमदार सुरुवात पाहायला मिळते. आगास प्रयास झालाय आणि इथून सलामीवीर स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय. विवेक याच्या माध्यमातून सुरुवात दमदार गोड करत असताना हा पहिला चौकार. तुषार बर्गे पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत असताना पाहायला मिळते. आता मात्र स्विंगिंग मिस कुठेतरी मोठा फटका खेळायचा होता. अक्रॉस द लाईन खराब क्रिकेट म्हटलं जातं आणि तेच चित्र ते पाहायला मिळालं मैदानामध्ये. आणि चौकारानंतर हा चांगला डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी आपण 4 षटकांची लढत पाहणार आहोत. घनसोली 11 आणि त्यांच्या विरुद्ध जय बालाजी रबाले. शॉर्ट बॉल होता त्याला मात्र खाली क्षेत्र निवडलंय आणि आता चौकाराच्या दिशेने पुन्हा एकदा वाटचाल पाहायला मिळते. एक तेरी एक मेरी फलंदाज देखील सांगून देतोय. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर डॉट आणि आता हा तिसरा चेंडूवर आलाय चौकार. एकूण धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकावर 8 या आकड्यावर. सर्व संघांना सूचना असेल, रिव्ह्यू कोणत्याही संघांना नसतील. फक्त जर पंचांना डाऊट आला तरच रिव्ह्यू सिस्टीमचा आम्ही वापर करणार आहोत, याची अगदी आपण नोंद घ्या. रिव्हर्स अटॅम्प करायचा होता परंतु क्षेत्ररक्षक आहे. 8 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा अगदी खेळ संपलाय. पाचवा चेंडू आता मात्र भिरकावला. क्षेत्ररक्षक तैनात केला होता परंतु त्याच्या आवाकाबाहेर चेंडूचा लसीमा रेषा पार. आजच्या दिवसाचा साईबाबा चषकाचा हा बिग हिट षटकार. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ संपला आणि तब्बल 14 धावा धावफलकावर. भेदक मारा, टिचून मारा. नक्कीच एकत्रितरित्या विचार केला या 6 चेंडूंचा तर 3 चेंडू अगदी फलंदाजाच्या कोठ्यातले आणि 3 चेंडू अगदी गोलंदाजाच्या कोठ्यातले. 3 डॉट आल्यात, 1 षटकार आणि 2 चौकार. एकूण पहिल्या षटकार अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धावसंख्या 0 गडी बाद 14 धावा धावफलकावर. अगदी सुरुवात दमदार पाहायला मिळते. पुढच्या संघाला विनंती करते की आपण देखील सज्ज राहा. ऐरोली कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात देवीशा 11 ऐरोली. गोलंदाजीसाठी क्रमांक 2 षटक हाताळण्यासाठी विक्की सज्ज झाला घनसोली 11 घनसोली टीम कडून. पहिल्या षटकात अतिशय भेदक मारा केला फलंदाजाने आणि खऱ्या अर्थाने 6 मध्ये 14चं योगदान. आणि आता मात्र प्रथम त्याचा अप्रिय आलाय स्ट्राईक एंडला, ज्याला मात्र सलामीला गेल्यानंतर पहिल्यांदा संधी मिळते आणि इथे नो बॉल जरूर पाहायला मिळते.
आजच्या दिवसातला हा पहिला बिमर चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज विकी याच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर ते मोठा फटका येणं अपेक्षित होतो, परंतु तसे काही घडलं नाहीये. गुड शॉट, चांगला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑफ साईडला लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 6 धावांसाठी सायबर चषकाचा हा आजच्या दिवसातील दुसरा षटकार. अगदी आपण पाहतो पहिल्या दिवसापासून अतिशय उत्तमरित्या नियमांची अंमलबजावणी करणारी ही शृंखला 105व्या क्रमांकाचा षटकार ठोकलाय. SMD लाईव्हची टीम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते. आतापर्यंत 105 षटकार या स्पर्धेमध्ये जोरी पाहायला मिळाला. अगदी सुशिष्ट असं मैदान हे पाहायला मिळते. प्रियदर्शनी बेलापूर या नावाने हा मैदान इथे मात्र ओळखला जातो. मुंबई पट्ट्यामध्ये अगदी नवी मुंबईच्या टोकाला हे बेलापूर गाव आणि बेलापूर गावामध्ये चालू असलेली ही लढत अगदी भव्य परिसर पाहायला मिळतोय. हिंदुत्वाची ओळख करून देणारी ही स्पर्धा जय श्रीराम प्रभूंची प्रतिमा देखील आपल्याला अगदी वेस्टर्नच्या पाठीमागे दोन्ही बाजूला पाहायला मिळते. अतिशय उत्तम दर्जाची अशी ही आयोजनाची संकल्पना चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच दिशेने एलिमिनेशन देखील चांगला आहे. बॅक टू बॅक लगातार हा येतोय दुसरा षटकार. अगदी तुटून पडला फलंदाज गोलंदाजावर अफ्रिदी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अठ्ठावीस झाल्यात. अगदी करण चव्हाण जरी रामच्या समेत पहिल्या दिवसापासून जॉईन झालेत. समालोचकाच्या पाठीचा कणा गुणलेखक म्हणून आणि त्याच भूमिकेमध्ये करण चव्हाण माणूस आहे, माणसाकडूनच चुका होतात. आता मात्र चांगला 2 षटकारानंतर क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा हा चेंडू जाईल फरार होत असताना अगदी चौकार येताना पाहायला मिळते. पहिला No+1, त्यानंतर षटकार आणि चौकार. अगदी आपण पाहिलं तर षटकार आणि चौकारांचीच बोली भाषा इथे मात्र आफ्रिदी आणि फलंदाज विवेक पहिल्या षटकामध्ये विवेक याने सुरुवात केली आणि आता मात्र आफ्रिदी देखील थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये इथे मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस जरूर पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये 70. आता मात्र इथे काहीतरी वेगळं करण्याचा मानस आणि चेंडू चाललाय आव्हान तर धावसंख्येत 1 ने भरणं. संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावर. चांगली धावगती प्राप्त केली आहे. चांगला फटका जरूर सजवला गेला. आता क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मिळेल फक्त सिंगल, एकाशिवाय दुसरं काही नाही. अगदी वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नियमांची अंमलबजावणी टॉस आपण जर पाहिला तर 2 आयोजकांची नावं
आता चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, जजमेंट पाहावं लागेल. वेल जज कॅच आणि पहिला मोठा बेधक्का इथून जय बालाजी टीमला. अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 34 आणि 34 वर लागला जातो तो पहिला मोठा हादरा. चला पुढच्या टॉस साठी विनंती असेल दोन्ही टीम दिविशा ऐरोली आणि ऐरोली कोलीवाडा. तर आपण स्क्रीनवर आपण पाहतो अगदी चेतन दादा म्हात्रे यांचे सुपुत्र छोटा चेतन जरूर बॅट चॉईस करते आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याची देखील खेळी पाहायला मिळेल. चाचपणी करतोय फलंदाजी करण्यासाठी कोणती बॅट स्वीकारायची ते. गंचोली म्हटलं की चेतन दादांच्या मामांचं गाव आणि त्यांच्याच मामांच्या गावातील संघ जोडी खेळत असताना पाहायला मिळते. अगदी जवळीक संबंध आणि 2 षटकांची 34 धावा एका गड्याच्या मोबदला जोडी धावपलकावर पाहायला मिळतात. पुढचा चेंडू आणि इथे मात्र चांगला अगदी सीमारेषा कव्हर करणारा हा षटकार जोडी पाहायला मिळते आणि या षटकाराच्या साह्याने तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. स्वॅग से करेगा सबका स्वागत आणि इथे थांबायचं नाव घेत नाहीये अप्रिदी. विवेक परतला गेला म्हणून काय झालं, आम्ही आहोत आणि जी धावसंख्या आमच्या मनामध्ये आहे तिला आम्ही उभारायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आता मात्र 40 आकडा गाठलाय. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच ऐरोली कोलीवाडा आणि दिविशा 11 ऐरोली दोन्ही टीम कॅप्टन प्लीज आपण उपस्थित राहा. जर इनिंग ब्रेक मध्ये आपण उपस्थित राहिला नाहीत तर षटकांची कपात केली जाईल याची आपण नोंद घ्या. अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो सिद्धू कोहली आणि विनायक झेंडे पहिल्या दिवसापासून जरूर हे पंच सज्ज झाले. ऐरोली कोलीवाडा हा टीम सज्ज झाली आहे. दिविशा ऐरोली आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. चेंडू हवेमध्ये, तिथे नसेल कोणीही क्षेत्ररक्षक, खाली जागा निवडली गेली आणि चेंडू चालला 1 डाऊन सीमारेषा पार, येते चौकार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि सलामीवीर अफ्रिदी याची देखील खेळी संपुष्टात येते. हादरा क्रमांक 2. 8 चेंडू आणि 26 धावसंख्येचं योगदान देऊन अफ्रिदी मात्र परतला गेला. अफ्रिदीची फलंदाजी आवडली असेल तर एकदा चालू व्हायला हरकत नाही. ऐरोली कोलीवाडा संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. दिविशा ऐरोली टीम इनिंग ब्रेक मध्ये आपण उपस्थित झाला नाहीत तर ऐरोली कोलीवाडा टीमला पहिला चेंडू पडल्यानंतर दुसऱ्या इनिंगचा तर ऐरोली कोलीवाडा टीमला नाणेफेकचा कॉल घोषित केला जाईल याची नोंद घ्या. वारंवार पहिल्या दिवसापासून या सूचना पुरवल्या जातात.
गोलंदाजीसाठी आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकावर आकाश आला होता आणि आता चौथ्या क्रमांकावर आमिर आला. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 44, 4 4 44. अगदी खोलवरचा चेंडू होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं कालचा सामना अजून डोक्यातून जातच नाही. ऐरोली कोलीवाडा आणि आई गावदेवी माफी असावी गावदेवी ऐरोली आणि आई गावदेवी शिरवणी काल सामना रंगला. अगदी सलोखी पले सोडलं होतं. इथे मात्र चेंडू हवेमध्ये पाहावं लागेल झोल होईल का. इथे प्रयत्न चांगला होता राहुल होते तिथे परंतु चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे येतो हा षटकार. जजमेंट गरजेचं असतं मित्रांनो. स्वतःला सावरणं बॉडी बॅलन्स किती महत्वाचा असतो. अगदी आपण स्क्रीनवर पाहिलं की हा चेंडू जरी हातामध्ये घुसवला परंतु शेवटच्या क्षणाला जो बॉडी बॅलन्स गेला ना क्षेत्ररक्षकाचा त्यानंतर चेंडू मात्र षटकाराच्या दिशेने वाटचाल. अगदी आपण पाहिलं जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. आता देखील क्षेत्ररक्षक दूरवरून तैनात झालाय तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गोलंदाजीचा विचार केला विनीत आहे आणि या 3 षटकांचा खेळ देखील संपला. 3 षटका अखेर एकत्रितरित्या 51 धावा धावफलकावर पाहायला मिळतात त्या जय बालाजी रबाले टीमच्या. अगदी 17.00 ची सरासरी इथे मात्र गाठत असताना 3 षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद 51. सोला दिवसा टीम लगेच या ऐरोली कोलीवाडा संघ उपस्थित आहे. जर आपण उपस्थित झाला नाही दुसऱ्या इनिंगचा जर गोलंदाजाने चेंडू रिलीज केला त्यानंतर मात्र टॉस केला जाणार नाही. ऐरोली कोलीवाडा संघाला टॉस विन देण्यात येईल. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अरुण याचा वापर केला जातो. पहिला चेंडू इथे मात्र अगदी मिडनला चांगले क्षेत्ररक्षण मिळेल ते फक्त सिंगल. धावसंख्या 52. उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये किती धावसंख्येचा पल्ला गाठला जाईल याकडे देखील लक्ष असेल. अगदी पहिली मॅच या फायनल डे मधली पाहायला मिळते. जय बालाजी रबाळे आणि त्यांच्या विरोधात घनसोली 11 घनसोली या 2 संघादरम्यानची ही बिग फाईट मॅच बिग बॅटल पाहायला मिळते. यानंतरचा सामना दिवेश 11 ऐरोली आणि ऐरोली कोलीवाडा दोन्ही ऐरोलीचे संघ पाहायला मिळतील. तो देखील सामना होईल याबद्दल मात्र शंका नसेल. चेंडू चालला घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त सिंगल. एकाशिवाय दुसरं काही नाही या शेवटच्या षटकात का होईना परंतु मोठ्या पटक्यांपासून अगदी अजूनपर्यंत थांबवून ठेवले. पहिल्या 2 मध्ये 2 खर्च केल्यात एकत्रितरित्या विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 53. सुरू चेंडू पाहायला मिळते परंतु अभ्यंतर आहे कुठेतरी लाईन मिस केली गेली. पूर्वी वेगळ्या करण्याचा प्रयत्न येतो मात्र गोलंदाजीच्या माध्यमातला हा अभ्यंतर धावसंख्या धुळून जाते प्रबलित टीमला. चेंडू हवेमध्ये जायची संधी परंतु चेंडूचा येईल घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त सिंगल. आतापर्यंत विचार केला ना तर चांगले षटक हाताळलं गेले. गोलंदाज अरुण याच्या माध्यमातून
धावसंख्येचा विचार केला 55, 5वर 5 डबल 50 हा धावफलकावरचा आकडा पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. चेंडू हवेमध्ये जोरकस मारायचा होता. बॅट आणि चेंडू मध्ये हवा तसा संपर्क नव्हता. इथे काय घडलंय? सकाळच्या सत्रामध्ये इथे लॉलीपॉप झेल सोडलाय. त्याच दरम्यान मधुकरजी पाटील साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. साईबाबा चषक 2025 मध्ये सरसे स्वागत. चेंडू हवेमध्ये आहे, किती लांब जाईल हे पाहावं लागेल, परंतु उंची जास्त लांबी कमी. वेल जज कॅच आणि इथून मात्र फलंदाज अवकाश देखील आहे. विनंती असेल श्रीकांत पाटील एक चांगले खेळाडू. धावसंख्या धावफलकावर 57. श्रीकांत पाटील आणि गणेश पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर असे नसतो वा. साईबाबा चषक आपले सरसे स्वागत आहे. चेतनदादा म्हात्रे, करणदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा. अगदी पाहिलं तर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. दोन आयोजकांवरचे हे प्रेम अगदी भरपूर प्रमाणात या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकातील विचार केला ना, लास्ट डिलिव्हरी आहे. टार्गेट सेट दिविशा ऐरोली. प्लीज वारंवार सूचना केली जाते आणि प्रेक्षकांना विनंती आहे आपण भगव्या पडद्याच्या मागे उभी राहा. अगदी भगव्याने परिसर हिंदुत्वाची ओळख करून देणारी ही स्पर्धा. आणि जय श्रीराम, श्रीराम प्रभूंचे हे दोन फ्लॅक्स पाहायला मिळतात. वाव, आले इथे मात्र जोरी फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे वंडरफुल ब्युटिफुल हा फटका सजवलाय. इस्रोच्या बॅट मधून हा शेवटच्या चेंडूवर षटकार जरूर आला. सुरुवात मात्र पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकाराने आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हा दमदार षटकार पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते या पहिल्या सामन्यामध्ये 63 आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 64चं टार्गेट असेल. चला दिविशा टीम, जर आपण चेंडू पडण्या अगोदर आलात नाही तर ऐरोली कोळीवाडा संघाला नाणेफेकीचा कॉल घोषित केला जाईल. चला दिविशा टीमचा कोणी प्रतिनिधी असेल तर टॉस साठी या. जर दुसऱ्या इनिंगचा चेंडू पडला तर मात्र ऐरोली टीम
इथे टॉस विन होईल याची नोंद घ्या. वारंवार सूचना केली जाते आणि अगदी नियमांची अंमलबजावणी करणारी ही स्पर्धा आहे. चला 64 धावसंख्येचा ही मोठी डोंगर फोडण्यासाठी सलामीची जोडी राहुल आणि त्यांच्या समेत निखिल. ही सलामीची जोडी अगदी पहिल्या चेंडूपासून इथे मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल. 24 मध्ये 64 करायच्यात. अगदी 16.00ची सरासरी इथून मात्र गाठायची आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अगदी म्हटलं जातं ना, मंदिरातल्या दगडाला देखील देव पण जेव्हाच येतं ज्या वेळेला तो चिनीचा घाव सहन करत असतो तेच घाव इथून मात्र सहन करावे लागतील. प्रत्येक चेंडूला इथे प्रत्युत्तर द्यावं लागेल. दिल्लीची आयरनी टीम जर कोण प्रतिनिधी उपस्थित असेल, शेवटचा कॉल आहे. जर चेंडू पडला दुसऱ्या इनिंगचा चालू असलेल्या लढतीचा तर मात्र ऐरोली कोलीवाडा संघाला इथे नाणेफेकीचा कॉल दिला जाईल. अकरा वाजून 17 मिनिटं झालेले आहेत. भरपूर प्रमाणात वेळ व अंतिम दिवसामध्ये खर्च झालाय. या पहिल्याच सामन्यामध्ये आतापर्यंत एक सामना संपून दुसऱ्या सामन्यातील एक इनिंग होणं अपेक्षित होतं, कारण अंतिम दिवस म्हटलं की सेमीफायनल फायनल या सर्व लढती खेळवायच्या असतात, त्यामुळे वेळ अपुरा पडतो. गेम ऑन होईल इथून आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज अफरीदीला मात्र पाचारण केलं गेले. पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत असताना किती धावा खर्च केल्या जातील याकडे देखील लक्ष असेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. आता पाहूया त्याला प्रत्युत्तर देत असताना किती धावा पाहायला मिळते. इथे मात्र खोदून काढायचा होता. निखिल आहे, क्षमता आहे. नॉन स्ट्राईकला निखिल आणि स्ट्राईकला राहुल आपण पाहतोय. दोन्ही अगदी अनुभवी खेळाडू आहेत घनसोली टीम साठी आणि इथून अभिनय तो कभी नाही. हा टॉस इथे मात्र ऐरोली कोलीवाडा संघ दिल्लीच्या टीम उपस्थित नाही आहे. ऐरोली टीम टॉसवून वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने इथे मात्र धावसंख्येचं श्री गणेशा खातं खोललं जाते. एकदा धावफलकावर आता मात्र खोदून काढला जरूर चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग होणार नाही, चूक आणि पहिला दे धक्का. इथून घनसोली संघाचा शून्याचा चष्मा घालून सलामीवीर राहुल बॅक टू द डग आउट. अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. राहुल शेट्टी एक अनुभवी खेळाडू होता, परंतु इथे निराश केले आपल्या संघाला. जय बालाजी रबाल आणि त्यांच्या विरोधात घनसोली ही लढत. अगदी आपण पाहिलं तर पहिला डॉट, त्यानंतर अभ्यंतर आणि त्यानंतर झेलबाज झाला या फलंदाज राहुल. आता मात्र नवीन फलंदाज हेमंत पाटील. अपेक्षा असतील सुरुवात इथे मात्र करून द्यायची आहे, पाया मजबूत करायचा आहे.
स्ट्राईक रोटेट केलं गेलं. इथे मात्र सावध पवित्रा स्वीकारली गेली. एक या धावसंख्येने वैयक्तिक खातं खोलत असताना संघाला मात्र नेऊन ठेवलं आतापर्यंत. एक गडी बाद 2 या आकड्यावर. अगदी कटिबद्ध नियम असलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. कारण शिस्तबद्ध क्रिकेट काय असतं या साऊथ चषकाच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. घरचा संघ असू द्या किंवा बाहेरचा संघ असू द्या, सर्वांना नियम हे सारखेच आहेत. आता मात्र पहिल्यांदाच निखिल आलाय, अपेक्षा असतील. इथे मात्र स्विंग नेहमी जोडी पाहायला मिळतो आणि चेंडू जातो डॉट बॉल. इथे मात्र सुरुवात जशी हवी तशी इथे मात्र घनसोली संघाला मिळत नाही की काय. 64 धावसंख्येचा हा डोंगर फेरत असताना थोडीशी दमछाक जरूर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल आणि आतापर्यंत फक्त 3 धावा धावफलकावर. कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये डोकेदुखी वाढते की काय घनसोली 11 घनसोली संघाची. नो बॉल आणि आता मात्र इथे आत्मविश्वास वाढेल. 9+6 म्हणजे 7 धावा. फुकटच्या 7 धावा इथे मिळत असताना घनसोली संघाला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावर 10 पाहायला मिळते. आता कुठेतरी टाळ्यांचा आवाज झालाय, कुठेतरी निराश चेहरे होते, परंतु जसा मूळवर षटकार आला ना अंपायर नो बॉल असेल नक्कीच. ज्या ज्या वेळेला फ्रीडचा चेंडू असतो तेव्हा आपण कोणतेही क्षेत्ररक्षक चेंज करू शकत नाही आणि तेच इथे पाहायला मिळालं. अगदी नो बॉल पुन्हा एकदा, म्हणजे अजून एक चेंडू इथून फेकावा लागेल. फ्रीड कंटिन्यू असेल. फ्रीट असेल. शेवटचा चेंडू आणि धावसंख्या धावफलकावर 11. डॉट बॉल आहे आणि इथे मात्र षटक संपले क्रमांकाचं पहिला षटका अखेरीस नेल्सन आकडा धावफलकावर पाहायला मिळतोय. 1 षटकाची समाप्ती. 11 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. अगदी एक हा आकडा
अधिराज्य गाजवते सध्याच्या घडीला या साई बाबा चषकाच्या या अंतिम दिवसाच्या पहिल्या लढतीमध्ये. आणि आता मात्र समीकरण 18 मध्ये 53 धावा करायच्या आहेत. मध्ये 53 ची आवश्यकता आहे. या स्पर्धेतील अंतिम दिवसातील पहिल्या सामन्याचा विजेता संघ कोण असेल याकडे देखील लक्ष असेल. यानंतर दिवेशा 11 ऐरोली त्यांच्या विरोधात ऐरोली कोलीवाडा या दोन मातब्बर संघामध्ये लढत पाहायला मिळेल. आजच्या सर्व लढती एकदम बिग फाईट, चांगली बॅटल. सुरुवात होती दुसऱ्या षटकाला. इथे मात्र ब्लॉक वॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खोदून काढायचा होता. चेंडू चालला गोशांकित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एकच, एकाशिवाय दुसरं काही नाही. आणि अगदी आपण पाहिलं भेदक मारा केला जातोय. घणाघाती फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी इथे मात्र करत असताना जय बालाजी रबाली ही टीम पाहायला मिळते. इथे मात्र अपील केली जाते, पाहावं लागेल. पंचांकडे कोणताही दबाव नसेल. तर अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत बांधून ठेवले एक षटकार वगळता इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 13 वर 1 सद्यस्थिती पाहायला मिळते. 64 धावसंख्येचा आकडा पार करत असताना थोडीशी काय होईना परंतु दमछाक इथे पाहायला मिळते. फलंदाज झाला बाद. इथून मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय घनसोली 11 घनसोली संघ. जी सुरुवात हवी होती ती इथे मात्र मिळाली नसल्या कारणामुळे पाया मजबूत नसला तर पुढची इमारत देखील ढासळली जाते. आणि तेच चित्र इथे मात्र पाहायला मिळते. 2 गडी बाद 13व्या धावसंख्या सध्याच्या घडीला धावफलक पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील इथून 14 चेंडू आणि 51 धावा. महत्वाचे 2 चेंडू असतील. एखादा मोठा फटका आला तर पुढचं षटक जर उत्तम दर्जाचं इथे मात्र खेळून काढलं तर मात्र कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी निर्माण होईल घनसोली टीमसाठी. अन्यथा मात्र या स्पर्धेतून काढता पाय घ्यायला लागेल. ऐरोली टीम, ऐरोली कोलीवाडा आपला डिसिजन आपण लगेच सांगायचं आहे कारण सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्या. कोणताही वेळ आपल्याला दिला जाणार नाही याची नोंद घ्या आपण. पुढचा चेंडू उमेश आलाय. त्याने मात्र खोदून अगदी जमिनीला समांतर असा हा चेंडू चांगला फील्ड पाहायला मिळाला. आफ्रिदी होता तिथे त्याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या इथने वाढेल जाऊन पोहोचली आतापर्यंत 2 गडी बाद 14 या आकड्यावर. अजूनही 50 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. चेंडू शिल्लक असेल 13 मध्ये 50.
आणि आता मात्र बिग हिट केलाय. मिस टायमिंग आहे, होणार नाही चूक. आणि हादरा क्रमांक तिसरा मोठा धक्का घनसोली टीमला. दोन षटकांची समाप्ती आणि 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 14. येणारे 12 चेंडू आणि 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. अवरेली कोलिवाडा संघ गोलंदाजी करणार आहे. देवेश अवरेली टीम आपली सलामीची जोडी आपण तैनात करायची आहे. मेन फलंदाज रितेश, वैयक्तिक पहिल्याने सांगित तिसरे षटक हाताळण्यासाठी विवेक आलाय. विवेक नाईक जय बालाजी रबाली टीम कडून कुठेतरी मोठ्या अडचणींचा सामना. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये या 12 मध्ये 50 ची आवश्यकता असताना घनसोली टीमला करावा लागेल. बिगिट करायचा होता, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून होणार नाही चूक. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना येथून मात्र पहिल्या चेंडूवर मिळेल फक्त सिंगल. आता मात्र 11 मध्ये 49 ची आवश्यकता आहे. अकरा मध्ये 49. आता मात्र षटकारांचीच बोलीभाषा बोलावी लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्येने कोणताही फरक इथे मात्र जय बालाजी टीमला पडणार नाहीये. व्हाईट बॉल प्लस 1D म्हणजेच 2 धावा इथून ऍड होतील. 16 धावसंख्येचा हे धावफलक आणि 17 धावा झाल्यात. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन इथे मात्र जय बालाजी रबाली टीम करत असताना पाहायला मिळतं. अतिशय भेदक मारण इथे मात्र झोकडून ठेवले. आतापर्यंत घनसोली 11 मोठ्या पटकांपासून वंचित ठेवले. बॅटची एज आणि वेस्टर्नच्या पाठीमागे इथे टिपला जातो झेल. संपला जातो उमेश या फलंदाजाचा खेळ. तर 64 धावसंख्येचे लक्ष पार करत असताना मात्र काहीसा बॅकफुटवर जातो. घनसोली 11 घनसोली संघ. चेंडू हवेमध्ये आहे आणि आता वेल जज कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला जातोय आणि फलंदाजाला मात्र आता दिलाय परतीचा इशारा. अगदी पत्त्यांचा बांधलेला बंगला जसा एका मागोमागे
पडझड होते तशीच पडझड होते मात्र फलंदाज बाद होण्याची पाहायला मिळते घनसोली टीमची. नवीन फलंदाज विनीत पाटील. शेवटचा चेंडू असेल. 7 मध्ये 46 ची आवश्यकता आहे. 7 षटकार ठोकले तरी मात्र विजय प्राप्त करता येणार नाहीये. एका बाजूला सामना पूर्णपणे झुकलाय. शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये 45 धावसंख्येची आवश्यकता. शेवटच्या षटकासाठी ते मात्र सुशांत याला पाचारण केले. जय बालाजी रबाले अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आणि ते पहिल्याच चेंडूमध्ये फलंदाज झालाय बाद. विनीतची देखील होते केली संपुष्टात. 1 धावांचं योगदान देऊन विनीत बॅक टू द डगआउट. पूर्णपणे सामन्याची हवस काढून टाकली की असं वाटतंय कारण जी प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं घनसोली टीमला रबाली टीमसाठी ते मात्र देता आलं नाही. अगदी पहिल्या षटकापासून इथे जखडून ठेवलं. वेल जज कॅच जसा गेला तसा पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर परत येत असताना पाहायला मिळतो ते फलंदाज संदेश. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथे मात्र उशिरा का होईना लेट आहे पण थेट आहे. हा येतोय षटकार. षटकार पाहायला मिळाला. उशिरा आलाय. अजून एक उंच असा उसळी घेणारा चेंडू क्षेत्रक्षक चेंडू खाली जज करतो. वेल जज कॅच आणि तो मात्र फलंदाज क्रमांक बाद होईल. 8वा हादरा लागला घनसोली टीमला. तुषार आलाय नवीन फलंदाज. अगदी सामना खिशात घालून इथे मात्र खेळ करतायत जय बालाजी रबाली टीम.
सन्मान दिलाय. एक धाव फायनली डायरेक्ट हिट. नक्कीच सर्वांना बॅटिंग भेटेल असं वाटतं ठरवून आले होते घनसोली टीम. आज सबको मिलेगा हेच सांगून वाटतं सगळ्यांना उठून आणलेलं वाटतं सकाळच्या सत्रामध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत होतच असते आणि नेहमीच पाहायला मिळतात कित्येक वेळेला एकमेकांसमोर संघ येत असताना या पद्धतीचा खेळ होत असतो. मोठा फटका खेळायचा होता या शेवटच्या चेंडू देखील डॉट आला. हार्दिक अभिनंदन जयबालाजी रबाले आणि हार्दिक आभार घनसोली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपल्याला हार्दिक आभार असतील आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला देखील भरपूर शुभेच्छा असतील. चला आयरन कुणीवाडा लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि विनंती असेल हँडशेक करा. एक मैत्रीपूर्ण लढत जरूर आपण पाहिली तर हँडशेक करा विनंती असेल दोन्ही टीम. अगदी आपण या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून नियम पाहतोय. पराभूत झालेला संघ आणि विजेता संघ